स्वतः बोलवायचं भाऊच्या हस्ते बोलायचं ते आता भाऊ वेळ देतील तेव्हा करून टाकू ठीक आहे। नमस्कार, मी विजय काते। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। आज मीरा भाईंदरकरांसाठी विशेषतः BSUP योजनामध्ये जे वंचित घरापासून गेली 16 वर्षे आपला हक्काचं घरासाठी जे लोक मागणी करत होते, आज त्यांच्यासाठी खऱ्यासाठी आनंदाचा दिवस आहे। हे आदिवासी समाज जे नाही बोलला तरी 150 लोकांपेक्षा जे जास्त लोक आहेत, आज त्यांच्यासाठी स्वतः समाजसेवी संघटनेचे ते सुलतान पटेल जी आहेत हे स्वतः उपस्थित होते। खूप मोठ्या प्रमाणे आदिवासी संघटना होत्या आणि आज या BSUP योजनेचं पाहणी दौरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आणि यांनी आश्वासन दिलं की येत्या दिवाळीपर्यंत यांना लवकरात लवकर घराचा ताबा मिळेल। या संपूर्ण गोष्टीबाबत परिवहन मंत्र्यांचं काय म्हणणं होतं, जे आदिवासी संघटना समाजसेवी संघटनेचे जे नेते आहेत सुलतान पटेल यांचं म्हणणं काय होतं आणि तसेच जे आदिवासी महिला आहेत त्यांचं म्हणणं तरी काय होतं, आपण त्यांच्याकडनं जाणून होता। परंतु या BSUPचा वनवास मात्र 15 ते 18 वर्षापासून आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बिचारे आमचे आदिवासी बांधव आणि इतरही समाजाची लोक ह्या BSUPच्या योजनेमुळे घराच्या बाहेर राहत आहेत। त्यामुळे ह्या BSUPच्या योजनेमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना जे पात्र आहेत त्यांनाच घरं मिळावी अशी आमची भूमिका आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं आहे की एकही काही आधी ज्या वितरित करण्यात आल्या होत्या ह्या योजनांमधली घरं त्यामध्ये बोगस लाभार्थी घुसले होते। 30% जवळजवळ माझ्या माहितीनुसार बोगस लाभार्थी असं मला आमच्या लोकांनी सांगितलं। तर ह्या सगळ्या तयार झालेल्या इमारतींमध्ये खऱ्याखुऱ्या लाभार्थ्यांना मिळालं पाहिजे। आमच्या आदिवासी बांधवांना एकाच बिल्डिंगमध्ये घरं मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून मी आणि आयुक्त साहेब आम्ही आता आज दौरा केला आणि लवकरात लवकर विवेक भाऊंची वेळ घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही ह्या लाभार्थ्यांना चावे देणार आहोत, त्यांना लवकरात लवकर त्यांचं घर देणार आहोत। त्याचबरोबर जे 950 रुपये पाण्याचे केले होते ते सुद्धा 500 रुपये जे पूर्वीपासून चालत आलेले तेच करण्याच्या सूचना मी खांबीज साहेबांना दिलेल्या आहे। आयुक्त साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत, कारण आधीच लोकांना गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी मिळत नाही। टँकरनी पाणी देत असताना ते पण 950 रुपये दरानं कसं त्यांना परवडेल, त्यामुळे ते 500 रुपयेच करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आणि बाकीची ही BSUPची योजना जी आहे ती शासन स्तरावर निर्णय लवकरात लवकर पुढील महिन्यामध्ये होईल, जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही या ठिकाणी घरं देण्याचे निर्णय हा घेतलेला आहे। परिवहन मंत्र्यांनी आज भेट दिलेली, तुम्ही 2 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, खाली का विषय थोडक्यात असा आहे की रामाला पण 14 वर्षात वनवास पूर्ण झाला, पण आमचा काय वनवास पूर्ण होत नाही। म्हणून आम्ही आमची अशी भूमिका घेतलेली की विजयदशमीच्या दिवशी आम्ही येऊन इकडे आमची पूजा करून आम्ही आमची घरं घेऊ आणि ह्या आमचा धोरण आम्ही ठरवलेला। माननीय विवेक भाऊ पंडित यांच्या आदेशानुसार आम्ही ह्या पद्धतीने आपलं आंदोलन करण्याचं आम्ही पत्र दिलेलं। त्याच्या बादला सरनाईक साहेबांनी इकडचे आमदार मंत्री कमिशनर साहेबांशी बोलले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठेतरी OC नसल्यामुळे थोडा 1-2-4 दिवस आम्हाला द्या, आम्ही सर्व करून मग वेळ घेऊन आणि सर्वांना। आणि आमची मागणी अशी आहे की एकच बिल्डिंगमध्ये इथे तिथे तुम्ही हे करू नका, सर्क्युलेट करू नका। आमच्या लोकांना सर्व बांधवांना तुम्ही एकच बिल्डिंगमध्ये ॲडजस्ट करा तरी चालेल, पण आपण लवकरात लवकर नाहीतर आमचा आता बांध तुटलेला आहे, दिवाळी आम्हाला इथेच करायची आहे, हा आमची ठाम भूमिका आहे। पण आता परिवहन मंत्र्यांनी जे आता सांगितलं की लॉटरी सिस्टमच्या नुसार आणि तुमचे जे कोण नेते आहेत त्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर घराचं हे चाललंय। सर मूळ जो विषय तो हस्तांतर थोडासा विषय वेगळं होतो। आमची लॉटरी बिटरीने आमची यादी फायनल रजिस्ट्रेशन झालेले आहेत, म्हणजे आम्हाला लॉटरी बिटरी काहीच नाही, सर्व रजिस्ट्रेशन आहे, फक्त आम्हाला रूम घ्यायचे आहेत। बाकी लोकांचे याद्या बिद्या ते विषय वेगळा आहे, हा विषयच वेगळा आहे। आम्हाला तुम्ही आज चाव्या द्या, आम्ही उद्या राहायला आहो, ह्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालेले आहेत। आमची फक्त निवेदन अशी होती, त्यांचं असं म्हणणं आहे की OCचा असा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण आम्ही बोललो आता आम्हाला आमचा धेर तुटलेला आहे, आम्हाला नाही होणार कुठल्याही परिस्थितीत दिवाळी आम्हाला इथे करायची आहे। ठीक आहे, दसरा तुम्ही बोलता 2-4 दिवस आहेत, आम्ही एवढं लवकर करू शकत नाही, माननीय विवेक भाऊ पण दौऱ्यावर आहेत,
त्यामुळे वेळ भेटू शकत नाही आहे. पण एक 2-4 दिवसात आम्हाला हे करतील आणि दिवाळी आम्ही इथे ठाम आहे. आमचा दिवाळी आम्ही इथेच बनवणार. दिवाळीच्या पूर्वी नाही झालं तर आपली भूमिका काय असेल? इथेच दिवाळी मनवणार, घुसणार. मला माझा अधिकार, मला घटनेने जे अधिकार दिलेला आहे, मला माझा घराशी मला वंचित करण्यासाठी तेव्हा लोक आलेली का नाही ना. बुलडोजर आणून सर्वांना हे केलेलं आहे. मग आता आम्ही आमचा राज्यदंड घेऊन येऊ आणि संविधानाने जे दिलेला आहे अधिकार आहे, तो अधिकार आम्ही सर्व वजावून इथेच दिवाळी साजरी करणार. हे आमची ठाम भूमिका आहे. वनवास झाला, रामापेक्षा जास्त वनवास तुमचा दिसला आहे. आज इथे मंत्री महोदयांनी तुमच्या बाजूने सांगितलेलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर घरं मिळावी. काय सांगाल त्याबद्दल? आम्ही असं आमचं म्हणणं आहे का आम्हाला दिवाळीच्या पहिला इथं 2 तारखेला आमच्या हातात चाव्या भेटल्या पाहिजे आणि 2 तारखेचा दसरा आम्हाला इथंच झाला पाहिजे आणि दिवाळी पण इथंच झाली पाहिजे. आम्हाला पक्का कंटाळा आला नाही, आम्हाला गाडीचा परवास नाही. आम्हाला पोरं आमची शाळेला पण पायी येतात. पटकन वाटेला अपघात झाला तर त्याचा कोण जिम्मा घेणार आहे? गेली 14-15 वर्ष झाली आम्हाला तिथे राहून. बस बंद झाली, रिक्षा आम्हाला भेटत नाही. सगळ्या कामवाल्या चालत येतात, शाळेची पोरं चालत येतात. आम्ही काय करावं? कसं 14-15 वर्ष काढली? पाऊस पडला का पाणी सगळं घरानं येत आहे. आम्हाला 2-2, 3-3 दिवस आम्हाला जेवण नाही भेटत. भुकाचं पोरं राहतात, दुकानाशी वडापाव आणून खातात. कसं जीवन जगायचं? एवढं 14-15 वर्ष झालं. आता माझी पण हयात चालली तिथे राहून ना. काय करायचं? हे माणसांना अक्कल नाही का हाय? तर काय सांगाल? हक्काच्या घरासाठी एवढा लढा होता, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचं पण जे काय टँकरचं रेट वाढवलं होतं तेही आता सनाईकांनी कमी केलेलं, त्याबद्दल आपण काय सांगाल? त्याच्याबद्दल आम्ही सांगणार का चांगलंच म्हणजे रेट जो वाढलेला होता तो त्यांनी कमी करून दिला आणि हक्काच्या घरासाठी म्हणजे एवढ्या वर्ष वनवास केला. मग जे हक्काचं आपलं स्वतःचं घर तोडलं आणि स्वतःचं घर आता मिळणार. त्यांना आनंद पण आहे तेवढा का त्यांना तो साजरा म्हणजे दसऱ्याचा दिवस जो विजयादशमीच्या दिवशी जर भेटला तर फारच आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि एवढ्या वर्षापासून त्यांनी जे गमावलं आहे, कोणाचे बाप हे झाले एक्सपायर झाले, कोणाचं पती हे झाले, कोणाचा मुलगा, मग तो पण आनंद त्यांना म्हणजे अश्रूंच्या एकदम याच्यामध्ये हे करून त्यांना आनंद तिथे साजरा करावा हेच आम्हाला एवढंच उद्दिष्ट आहे. बस हे होतं परिवहन मंत्र्यांचं म्हणणं, सुलतान पटेल यांचं म्हणणं आणि आदिवासी महिलांचं यांचंही म्हणणं आहे की कोणी कितीही करू दे, यंदाच्या दिवाळीचा फराळ हा आम्ही आमच्या हक्काच्या घरामध्ये करणार. कारण 14 वर्ष तर हा फक्त प्रभू रामाचा वनवास होता. आम्ही तर गेली 16 वर्ष या वनवासामध्ये जात आहोत. आमच्या पिढ्यानी पिढ्या इथं संपत आल्या, पण आमच्या हक्काच्या घरासाठी आम्हाला वणवण करावी लागत आहे. जर महानगरपालिकेने जर ही लवकर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने ताबा घेऊ, असा त्यांनी खरंच महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलेला आहे. आता नक्की हा घराचा ताबा हे महानगरपालिकेचे अधिकारी यांना देणार का, की श्रमजीवी संघटनेचे आदिवासी संघटनेचे जेवढे हे लोक आहेत हे आपला स्वतःहून ह्या घराचा ताबा घेणार आहेत, हा येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.